अजितदादांना नांदेडमध्ये सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली. छावा महाराष्ट्राचा न्यूज. नांदेड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांना सर्व पक्षीय मान्यवर व पदाधिकाऱ्यांकडून शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व अजितदादांवर प्रेम करणाऱ्या जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व पक्षीय शहर जिल्हाध्यक्षांनी संयुक्तरित्या करण्यात आले होते. या शोकसभेत माजी मंत्री कमल किशोर कदम, माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण, पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकारना, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, सुरेशदादा गायकवाड, प्रा. यशपाल भिंगे, प्रवीण पाटील चिखलीकर, बबनराव बारसे, प्रवीण साळे, राजेश पावडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, हर्षद शाह, वंचित आघाडीचे फारुक अहमद, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी महापौर जयश्रीताई पावडे, प्रशांत इंगोले, मराठा सेवा संघाचे श्याम पाटील वडजे, छावा संघटनेच्या वतीने दशरथ पाटील कपाटे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका अर्पणाताई नेरलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष माधव पावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर देशामध्ये किती त्यांच्यावरती अवलंबून असलेले लोक आहेत आणि क्षणामध्ये त्यांचा आघात होऊन गेला आणि त्यांचा धावा किंवा प्रेमी होण्याच्या आधी प्रश्न पडला की आता आमचं काय होईल. हा प्रश्न समग्र महाराष्ट्रामधल्या लोकांना पडला. एक मोठा उंचीचा माणूस, काही प्रवीण चालू म्हणले की वटवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला समजत नसतं की वटवृक्ष किती मोठं आहे. जेव्हा वटवृक्षाच्या सावलीतून बाहेर आपण निघतो तेव्हा आपल्याला कळतं की वटवृक्ष किती मोठं असतं. त्या वटवृक्षामधून आपण सगळेजण आज कोणते झालो. आजच्या हा सर्वपक्षीय कार्यक्रम ठेवण्याचे ठरलं, परंतु राजकीय परिस्थितीमध्ये ज्या हालचाली वेगाने चालू झाल्या त्याच्यामुळं आमदार चिखलीकर साहेबांना या ठिकाणी मुंबईला जावं लागलं आणि समग्र पक्षातील प्रमुख मंडळींना व्यक्तिशः त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आपण आपल्या पक्षामधल्या सर्व कार्यकर्त्यांना, प्रमुख लोकांना विनंती करावी की या कार्यक्रमासाठी यावं आणि नागरिकांचं आणि अधिकाऱ्यांचे संबंध हे कसे ना कसे कोणीही कुठल्या पक्षामध्ये असेल तरी त्यांच्याशी संबंध आला नाही असा माणूस आला नसेल. त्याच्यामुळे त्या संबंधांनी त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या झालेल्या निर्णयाच्या धक्क्यापोटी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो. या दुःखानंतर आता तर आमच्या कुटुंबियांना राजकीय दृष्ट्या म्हटलं समोरचं किनार दिसत नाहीये, परंतु आज झालेल्या काही निर्णयामुळे आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सगळ्या गोष्टी आणि आदरणीय सुनीता मॅडम यांच्या समोर असलेलं एवढं मोठं दुःख, ते दुःख सोसत त्यांनी कार्यकर्त्यांचे सुद्धा दुःख समजून घेतले
आणि जो आजचा निर्णय घेतला त्याच्याकडून आज महाराष्ट्राला आणि आमच्यासारख्या पोटके झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक दिशा भेटेल अशी अपेक्षा करतो. याच्यापेक्षा अधिक बोलणं योग्य नाही. सगळ्या लोकांना अचानक मला चिखलीकर साहेब समोर बोलण्याची संधी दिली, त्याच्यामुळे मला बोलावं लागलं.